आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही। इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहे टेकिट सुपरमार्ट। टेकिटचा वायदा जास्तीत जास्त फायदा। तांदूळ आणि तृणधान्य, कडधान्य, खाद्यतेल, दुग्ध उत्पादने, मसाले, कॉस्मेटिक्स, स्टेशनरी, क्रीडा साहित्य, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक, घरगुती उपकरणे, सायकल्स, फुटवेअर, खेळणी, भेटवस्तू, MRP वर किमान 10 ते 60% सूट। यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट। 10% पासून ते 60% बचत। प्रत्येक वस्तूवर बचत। टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा। एकावर एक फ्री वस्तू मिळवा। यामध्ये घरगुती उपकरणे, कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट। पत्ता पंचवटी टॉकीज रोड, छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ। खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता। आजच या टेकिट मॉलमध्ये। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या जय हिंद नगर, दत्तनगर परिसरामध्ये बेकायदेशीरपणे खाजगी जागेमध्ये प्रार्थना स्थळ व कब्रस्तान करण्यात आले। या ठिकाणी 13 ते 14 जणांची कबरीही बांधण्यात आली। तसेच बेकायदेशीर मस्जिद बनवण्यात आली आहे। याची माहिती हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना मिळताच त्यांनी याचा विरोध केला। घटनास्थळी पोलिसांनी पाहणी करून याची जिल्हाधिकारी, तहसीलदार व ग्रामपंचायत यांच्याकडे रितसर कागदपत्रांची मागणी केली। संबंधित जागा मालकाकडे कागदपत्रे सादर करण्याचे आदेश प्रशासनाने दिलेत। हातलंगडी तालुक्यातील कबनूर गावामध्ये जय हिंद नगर गल्ली नंबर 2 मध्ये या ठिकाणी एका खाजगी जागेमध्ये प्रार्थना स्थळ बांधून कब्रस्तान करून या ठिकाणी 13 ते 14 जणांच्या कबरी बनवण्यात आल्यात। या ठिकाणी कुणाच्या परवानगीने कब्रस्तान बनवण्यात आले आहे। तसेच या ठिकाणी मशीदही बनवण्यात आली। याची माहिती मिळताच बजरंग दल व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली असता बेकायदेशीर मशीद व कब्रस्तान बनवल्याची माहिती त्यांनी शिवाजीनगर पोलिसांना दिली। घटनास्थळी पोलिसांनी येऊन जागा मालक नदाफ यांच्याकडे कागदपत्रांची पूर्तता केली तर त्यांनी कागदपत्रे लवकरात लवकर सादर केली जाईल असं प्रशासनाला दिले जाईल असं सांगितलं। ग्रामपंचायतकडे या कब्रस्तानची व मशिदीची कोणतीही कागदपत्र नसल्याचं घटनास्थळी बोललं जात होतं। कबनूर जय हिंद नगरमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून या ठिकाणी कब्रस्तान बनवण्यात आलंय। या ठिकाणी या कब्रस्तानमध्ये विनापरवाना मृत नागरिकांना दफन केलं जातं। याची माहिती कोणाला सुद्धा नाही। हिंदुत्ववादी कार्यकर्ते व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी कबरीमध्ये ज्यांना दफन करण्यात आले त्यांचे DNA टेस्टची मागणी पोलिसांकडे केली। घटनास्थळी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार तसेच त्यांच्या पथकाने पाहणी करून संबंधित मशीद व कब्रस्तानची कागदपत्रे लवकरात लवकर सादर करण्याचे आदेश ग्रामपंचायत प्रशासन तसेच जिल्हा प्रशासनाला दिले आहेत। येणाऱ्या 2 दिवसांमध्ये जर या ठिकाणी कोणतीही कागदपत्रे सादर झाली नाहीत तर या कब्रस्तान व मशिदीच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बजरंग दल व विश्व हिंदू परिषदच्या कार्यकर्त्यांनी दिला। भर वस्तीमध्ये कब्रस्तान व मस्जिद बांधण्यात आली। अशा बेकायदेशीर प्रार्थना स्थळावर व कब्रस्तानवर कारवाई करण्याची मागणी सध्या जोर धरू लागली। कारवाई जर नाही झाली तर त्याचे पडसाद मोठ्या प्रमाणात दिसून येतील। याची माहिती हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना मिळताच प्रार्थना स्थळासमोर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती। पण पोलिसांच्या आवाहनानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्ते शांत झाले। जर कारवाई नाही झाली तर आंदोलनाचा इशारा मात्र देण्यात आलाय। यावेळी अमित कुंभार, प्रवीण सामंत, मुकुंद उरणकर, विनायक पवार, रवी किरण वकिरेकर, हर्षवर्धन गोरे, सर्जेराव कुंभार यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते। सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया, ऑपरेशन थिएटर, सुसज्ज कॅथलॅब, सुसज्ज 28 बेडचे ICU, सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना, अनुभवी तज्ञ डॉक्टर, फ्री होम सॅम्पल कलेक्शन, 10 सूट, यामध्ये रक्तलघवी व इतर काही, सुसज्ज स्पेशल रूम, जनरल वॉर्ड, 24 तास ॲम्ब्युलन्स सेवा। सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल, निरामय रोड, बोहरा मार्केट, इचलकरंजी। फोन नंबर 72 76 74 80 03।